श्रीगणेशच्या संघाला नक्कीच जो धावत पळत आलाय विहान याच्याकडून देखील अपेक्षा आहे, कारण विहान सातत्याने सकाळी प्रॅक्टिस करताना रविराज भगत यांच्या माध्यमातून त्याची प्रॅक्टिस घेतली जाते. दोन्ही संघाला विनंती आहे, श्रीगणेश संघाला देखील विनंती असेल की लवकर आपले फलंदाज पाठवून द्या. आयोजकांकडून विनंती केली जाते की खेळाडूंना लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा फलंदाजांनी. माऊली विलियन्स संघाने कोणत्याच प्रकारची मीटिंग न घेता लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण की येणारे पुढील सामने आपल्याला 3 ओव्हरचे खेळवायचे आहेत. तर विनंतीचे प्रत्येक संघाला वेळेचं भान ठेवायचं आहे आणि लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. सलामीर जोडी येते या ठिकाणी श्रीगणेश संघाची. ऋतिक औटी आणि अक्षय, एक राईटी आणि एक लेफ्टी अशी जोडी सलामीर जोडी यांना आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभी करावी लागेल, कारण की आव्हान आहे ते 66 धावांचं. प्रशांत ली एक कामोड्याचा एक नावलौकिक असा गोलंदाज. आतापर्यंत झालेल्या मॅच मध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी त्या माध्यमातून हाताळली गेले. बॉल कधी आला, बॉल कधी निघून गेला काहीच कळत नाही असा गोलंदाज आहे तो प्रशांत ली. नक्कीच स्ट्राईकला येतो अक्षय आणि नॉन स्ट्राईकला चाललाय तो ऋतिक औटी. ही खूप महत्वाची मॅच आहे. अक्षयला आपल्या बॅटचा जलवा या ठिकाणी दाखवावा लागेल, कारण की सामना असेल तो 18 बॉल आणि 66 धावांचं आव्हान. सरासरी 22 धावांची आवश्यकता असेल. तर पाहूया एंट्रन कॉलनीचा हा पहिलाच क्वार्टर फायनलचा हा सामना पाहतोय आपण. जिंकण्यासाठी आव्हान 66 धावा. प्रशांत लेचा पहिलाच बॉल अक्षयसाठी आणि हा चांगला बॉल आला तसा भिरकावून दिला. बॉल चालाय सीमा पार खणखणीत असा वेलकम षटकार. आल्या आल्या स्वागत केलं प्रशांत लीचं अक्षय आणि आतापर्यंत 3-4 मॅच जवळपास खेळला असेल अक्षय, परंतु एकाही मॅचला जी बॅट लागली नव्हती, परंतु आता त्यानं सुरुवात केली. ही सुरुवात कंटिन्यू ठेवावी लागेल. खूप अपेक्षेने श्रीगणेश संघाच्या कर्णधाराने आपल्याला ओपनिंगला पाठवलं. याचा चांगला फायदा घ्यावा लागेल, फायदा करून द्यावा लागेल आपल्या संघाला. प्रशांत ली सारख्या रफ्तार गोलंदाजाला पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. पाहूया पुढील बॉल आणि हा चांगला भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु बॅटने कडा घेतले. अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं स्वप्नील दरेकर याच्याकडून आणि एकेरीने धावसंख्या पुढे सरकते. आणि आता स्ट्राईकला आले होते ऋतिक औटी, ज्याच्या बॅटमध्ये पहिल्याच मॅचला ऋतिक औटी मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तोच ऋतिक औटी आता आलाय तो स्ट्राईकला. ऋतिकडे देखील ताकद आहे, ऋतिकडे देखील क्षमता आहे. पाहूया प्रशांत लीचा पुढील बॉल असेल तो ऋतिक औटी याच्यासाठी. काहीसं 7-8 पावलाचं रनअप आणि हा एक बॉल तटवायचा प्रयत्न केला होता, परंतु पाहूया प्रयत्न सक्सेस होतो का. परंतु क्षेत्ररक्षण नसल्यामुळे नक्कीच 2 धावा चपळाईने घेतल्या जातील आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. या ठिकाणी अलिबाग आणि कामोटे ग्रामीण यापुढे होणारा जो लॉर्ड्स असेल ड्रॉ असेल तो कामोटे आणि अलिबाग या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण पॅव्हलियनमध्ये यायचे. आणि हा वा दर्जेदार गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल कधी आला, बॉल कधी निघून गेला काही समजलं नाहीये. काहीसा निराश होतो ऋतिक
आणि मैदानाच्या बाहेर परततोय. आणि पाहूया आता ऋतिक औटी जागा घेण्यासाठी चाललाय तो विहान वराडकर. विहान वराडकर नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला. विहानकडून अपेक्षा असेल तर पाहूया विहानकडून काय आपलं योगदान भेटते आपल्या संघासाठी, श्री गणेशच्या संघासाठी. आणि विहानसाठी पहिलाच बॉल प्रशांत ली कडून आणि हा दर्जेदार फटका सजवला गेलाय तो विहानच्या बॅट मधून. विहानने देखील स्वागत केले. पहिल्या बॉल होती अप्रतिम दर्जा फटका सजवला गेलाय. बॉल गेला सीमापार खणखणीत असा षटकार. षटकाने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 15. काहीसा गोलंदाजीमध्ये बदल करण्यासाठी कानमंत्र दिला जातो प्रशांत लीला नितीन पन्हाळे याच्याकडून, कारण की सरासरी 22 धावांची आवश्यकता आहे प्रत्येक ओव्हरला. पहिला चांगला फटका विहानच्या बॅट मधून आलेला वेलकम असा षटकार होता. पाहूया दुसरा बॉल काय असेल. विहान टू प्रशांत आणि हा खोलवरचा बॉल होता. बॉल आला, बॉल निघून गया, परंतु पंचांनी दंडित केले. या ठिकाणी नो बॉल येतोय आणि नक्कीच या ठिकाणी फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. या फ्री हिट वरती विहानला आपल्या बॅटचा जलवा दाखवावा लागेल. धावसंख्या झाली ती 16 लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया फ्री हिटचा बॉल आहे, काय करतो विहान. षटकार घेतो, चौकार घेतो, एक्का दुरी तिरी. पाहूया आणि हा चांगला एक बॉल तटवलाय. बॉल चाललाय सीमापार खणखणीत असा ब्रँडेड सलामी द्यायला आलाय षटकार. दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते विहान कडून, ज्याच्यासाठी धावत आला होता. आज तो काही काळाचा उशिरा आला ग्राउंड वरती. ढोल पथकामध्ये एक सभासद आहे मुंबईला आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 22. जे टार्गेट होतं ते त्याने नक्कीच एका ओव्हरचा अचीव केलंय. उर्वरित 12 चेंडू, 12 बॉल आणि 44. कामोडे संघ आणि अलिबाग संघ दोघांच्या संघ नायकांना विनंती आहे, दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की व्यासपीठावरती यायचंय. कामोडे संघ आणि अलिबाग संघ वारंवार आपल्याला विनंती केली जाते ड्रॉ साठी यायचंय. अलिबाग संघ व कामोडे संघ सोनू पाटील किंवा परेश म्हात्रे, तसे अलिबाग संघ आपल्याला नम्र विनंती केली जाते की ड्रॉ साठी कृपया लवकरात लवकर यायचंय. तर आपण होळीच्या सामन्याकडे स्ट्राईकला आहे अक्षय, नॉन स्ट्राईकला तो विहान. विहानच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चांगले षटकार आलेत आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय तो प्रताप. 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे ती श्री गणेश 11 संघाला. प्रताप अक्षयला आपल्या बॅटचा जलवा दाखवावा लागेल आणि हा चांगला एक फटका मारायचा प्रयत्न, परंतु बॅटचा बॉलचा काही संबंध नाही होत आहे. हाईटचा रिव्ह्यू 1 मिनिट. तर कामोडी संघाचा संघनायक आले, अलिबाग संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते की ड्रॉ साठी आलेला आहे. आरसी बॉईज अलिबाग आपल्या नंबर विनंती केली जाते की ड्रॉ साठी कृपया लवकरात लवकर यायचंय. आरसी बॉईज अलिबाग. पाहूया थर्ड अंपायर या ठिकाणी चेक केलं जात आहे.
बॉलने थोडीशी उसळी घेतली होती, परंतु नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून हा निर्णय लवकरात लवकर आपल्याला कळवण्यात येईल. परंतु या ठिकाणी उभे असलेले खेळाडू फलंदाज विहान आणि अक्षय याला आपल्या बॅटचा जलवा नक्कीच दाखवावा लागेल, कारण की समीकरण अजूनही 44 धावांचं तुम्हाला पार पाडायचं आहे. प्रशांत लीच्या चांगला समाचार गेला, तब्बल 22 धावा कुठून काढल्या, त्यामध्ये विहानचे 2 षटकार आणि अक्षयचा 1 षटकार होता. ऋतिक कवटे याच्याकडून अपेक्षा होती, पण ऋतिक कवटे देखील स्वस्तात बाद झाला, परंतु त्याची जागा पुरेपूर भरून काढली ती विहानने. पाहूया लवकरात लवकर आपला डिसिजन देण्यात येईल. खेळाडूला ओके नक्कीच या ठिकाणी आयोजकांनी चेक केला जातो, हाईटचा बॉल होता. सनराइज क्रिकेट अकॅडमी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपण पार पडतो. आजच्या दिवसातील हा क्वार्टर फायनलचा सामना असेल. माऊली 11 संघ वर्सेस श्री गणेशा 11. पाहूया पुढील बॉल प्रतापचा अक्षय आणि हा दर्जेदार फटका या ठिकाणी सजवला गेलाय. बॉलची ताकद कितपर्यंत असेल आणि पाहूया लाईनमन नक्कीच सांगतील, याचा डिसिजन सांगतील. प्रेक्षकांनी डिक्लेअर करा काय ते. माऊली संघाचे सचिन गुंजा त्या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु अपोजिट संघ किंवा पाहूया चिन्मय संतोष जाब जरा पुढे जा. ओके आउट अप्रतिम दर्जाचा झेल. फटका तेवढा चांगला होता, तेवढ्याच चांगल्या प्रकारचा झेल या ठिकाणी घेण्यात आला आणि अक्षय देखील होतोय बाद. अक्षयकडून प्रयत्न चांगला पाहायला मिळाला आणि आता अक्षयची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय हार्ड हिटर कृष्णा चव्हाण, अर्थातच सगळ्यांचा लाडका केसी. कृष्णा चव्हाण लवकरात लवकर आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. जेव्हा जेव्हा प्रत्येक खेळाडूला एक विनंती आहे, जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा आपले इक्विपमेंट सोबत ठेवा. हो कृष्णा चव्हाण तर अक्षयची जागा घेणे मैदानात चाललाय तो केसी, अर्थात कृष्णा चव्हाण. सनराइज अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल 3 दिवसाच्या स्पर्धा आणि आजचा दिवस हा अंतिम दिवस असेल. पाहूया भव्य दिव्य अशी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोण घेऊन जातो. मॅच पाहताय कामोठ्यामध्ये मॅच आपण पाहतोय. नक्कीच कामोठेकरांना सगळ्यांना अपेक्षा आहे की ही ट्रॉफी आमच्या घरात यावी. निकू गोवर लक्ष असू दे आम्ही काय बोलतोय. तर पाहूया आल्या केसीने हलकासा फटका ठोकला. 1 धाव नक्कीच घेतली जाईल. धावसंख्या झाली ती 24. पाहूया आता स्ट्राईकला तो विहानकडून आपल्या बॅटचा जलवा कशा प्रकारे, कारण आतापर्यंत विहानच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. पाहूया विहान काय करतो. प्रतापने पंचांना पार केलं, बॉल सोडला आणि पुन्हा एक चांगला पूल केलाय. बॉल चाललाय परंतु शिक्का तिथे उपस्थित. नक्कीच 1 धाव घेतली जाईल. एकेरी धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. ते माऊली 11 संघ वर्सेस श्री गणेशा 11 संघ. धावसंख्या झाली ती 25. लॉस ऑफ 2 विकेट. तर पाहूया पुढील बॉल प्रतापसाठी केसीचा आणि हा पुन्हा एक हलकासा छोटासा फटका, मात्र 1 धाव नक्कीच घेतली जाईल. आणि पाहूया पंचांकडून आऊटचा इशारा. केसी होतोय बाद.
तर तिसरा झटका मिळतोय तो केसीच्या माध्यमातून आणि धावसंख्या स्थिरावली ती 26 वरती. तिसरा धक्का बसू श्री गणेश संघाला. आणि या आधीच्या मॅचचा अभ्यास केला तर आपल्या संघाला विजयाची पताका फडकावून दिली होती. तेच आता आले ते अतुल औटी मैदानामध्ये. पाहूया अतुल औटी आपल्या संघाला कशा प्रकारचं योगदान, कशा प्रकारची खेळी आपल्या बॅट मधून करून देतील, कितपत धावसंख्या घेऊन जातील, कारण की आव्हान खूप मोठं आहे. 66 धावा. सात बॉल आणि 40 धावा. सरासरी प्रत्येक बॉलला षटकाराची आवश्यकता असेल ती श्री गणेश संघाला. अतुल औटी स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला तो विहान. प्रतापचा शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. वाह वाह, दर्जेदार फटका या ठिकाणी सजवला गेला जातोय तो अतुल औटीच्या माध्यमातून. सुपर. या आधीची मॅच देखील अशी जिंकण्यात पाहूया. एक मिनिट. एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एक हाईटचा उसळी घेतलेला बॉल, परंतु पंचाने दंडित केलंय. आणि काहीसा जल्लोष या ठिकाणी मैदानात चारी बाजूने पाहायला मिळतोय. किती बॉल किती आहे रे? समीकरण शिल्लक आहे 7 बॉल आणि 33 धावा. अतुल औटी यांच्याकडे क्षमता आहे, पाहूया. आणि हा एक फटका तटवायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. आणि अंतिम 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे ती श्री गणेश संघाला. मैदानामध्ये असली जोडी विहान आणि अतुल औटी यांच्यावर देखील क्षमता आहे 6 बॉल 6 षटकार मारण्याची, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती माऊली 11 संघाची. पहिली मॅच माऊली 11 संघाने या गोलंदाजाच्या जीवावरती जिंकली होती. अशा आक्रमक गोलंदाज या ठिकाणी माऊली 11 संघाकडे आहेत. नक्की समीकरण शिल्लक आहे ते 6 बॉल आणि 33 धावा. मयूरचं अंतिम निर्णायक षटक 6 बॉल आणि 33 धावा. पहिलाच बॉल विहानसाठी बॉल सोडलाय. आणि हा काहीसा छोटा फटका, हलकासा फटका पॉइंटच्या दिशेने तटवलेला. एक धाव नक्कीच घेतली जाईल. सिंगल. 5 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता असेल. सॉरी 32. तर पाहूया मयूरचा पुढील बॉल होतो औटीसाठी. आणि काहीसा आणि बोनस दिला जातोय तो मयूरच्या माध्यमातून. आताच्या तब्बल 2 धावा, 2 धाव्याने धावसंख्या सरकते. आणि आता समीकरण शिल्लक ते 30. 5 बॉल 30. विहान 5 बॉल 5 षटकार जर का टोकले तर निकू गोवार यांच्याकडून 5000चं प्राइज आपल्यासाठी आलेलं आहे. 5 बॉल आणि 5 षटकारांची आवश्यकता आहे. पाहूया विहान अतुल औटी यांची जोडी मैदानामध्ये तैनात. आणि हा तर समीकरण शिल्लक 4 बॉल आणि 30 धावा. एखादा नो बॉल आला त्यावर षटकार आला तर मॅचचं समीकरण फिरू शकतं, बदलू शकतं. परंतु मयूर देखील एक चांगला गोलंदाज. आणि हा दर्जेदार फटका स्क्वेअरच्या दिशेने बॉल चाललाय, चौकारच्या दिशेने. धावसंख्या झाली ती 45. धावसंख्या झाली ती 40. 3 बाद 40.
अजूनही 3 चेंडू शिल्लक. पाहूया धावसंख्या कितपत नेतात ते. आणि दर्जेदार फटका या ठिकाणी सजवला होता मात्र शिक्का तिथे तैनात. आणि हा देखील दुसरा बॅक टू बॅक दुसरा विहानचा येतोय चौकार. गेल्या संडेला शिक्का या ठिकाणी जोरदार पडला होता चिखलामध्ये घसरून. त्यामुळे या दिवशी आज कायसा त्याच्यावर दबाव या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक. समीकरण खूप मोठं आहे परंतु चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली ती अतुल औटी आणि विहान वराडके यांच्या माध्यमातून. मयूरचा पुढील बॉल आणि हा नको त्या बॉलला बॅट टाकले आणि नक्कीच बाद होतोय विहान. हा बोल ना. आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि जेडी यांचे मित्र अजिंक्य याच्याकडून जर का या बॉलवर षटकार मारलात तर 500 रुपयाचा रोख रक्कम तुम्हाला नक्कीच देण्यात येईल. जेडी काहीस 1 बॉल 2 बॉल 3 धावा हवा असताना जेडी याने चौकार ठोकला होता आणि विजय प्राप्त करून दिला होता आपल्या श्रीगणेश संघाला. तो जेडी आता मैदानात उतरतोय. सामना संपूर्णपणे माऊली 11 संघाच्या बाजूने झुकलाय परंतु नक्की जेडीसाठी 500 रुपये आलेले त्या ठिकाणी. जेडी याला 500 रुपयाचं प्राइज आलं ते अजिंक्य याच्याकडून. पाहूया षटकार येतो का. आणि नक्कीच या 500 रुपयाचा प्रेशर मयूर नाही घेतलाय. वाईट बॉल येतोय. पाहूया जेडी या ठिकाणी 500 घेतो की 500 देण्यास रोखतो तो मयूर. शेवटचा चेंडू असेल आणि हा काहीसा चेंडूचा आणि काहीच फटका नाही आणि संपूर्ण सामना माऊली 11 संघ विजय ठरलाय. माऊली 11 संघाच्या संघनायका लवकरात लवकर एक विनंती आहे की कृपया लवकर ड्रॉ साठी यायचे कारण की तुम्हाला पुरेपूर सामने हे चांगल्या प्रकारे ओव्हरच्या खेळले जातील. विनंती असेल. सामना जिंकला तो माऊली 11 संघाने परंतु श्री गणेश संघाने चांगला प्रयत्न केला. विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि श्री गणेश संघाला पुढील येणाऱ्या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. माऊली 11 संघाचा नितीन पन्नाळे सर आपल्याला विनंती आहे की लवकर लवकर यायचे. तसेच ज्याने नाबाद 33 धावांची खेळी केली तोच नितीन पन्नाळे संघाचा संघ